हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण खूपच फायद्याचा येणार आहे तुमचा ब्लॉग हा. तर ह्या ब्लॉगमध्ये आजच्या सांगतोय मी की ही गाडी घेतल्या यामाची FZS. तर ह्या सगळ्या FZSची कहाणी तुम्हाला सांगणार आहे, काय काय झाले माझ्याबरोबर या महिना दीड महिन्यात. तर ही गाडी घ्यायच्या आधी माझ्या डोक्यात होता MT-15 गाडी घ्यायची, ज्याची किंमत आहे 2,07,000 रुपये. तर ती गाडी घ्यायची डोक्यात होती, पण त्यानंतर मी घेतली FZS. त्याची घ्यायची कारण म्हणजे MT-15ची किंमत 2,05,000, त्याच्यानंतर त्याच्यावर लेडीजला बसायला येत नाही. मायलेज म्हटलं तर 40-45 अवरेज देते. त्याला अवरेज आहे जवळजवळ 65 देते. कालच मी अवरेज काढले, 63 अवरेज पडले अजून पहिलं सर्व्हिसिंग व्हायच्या आधी. तर एवढं चांगलं मायलेज पडते आपल्या FZSला. हायब्रिड मॉडेल आहे ही. तर MT-15 घ्यायला काय हरकत नव्हती, पण आपल्या स्वतःची हिमतीवर गाडी घ्यायची होती म्हणून ही घेतल्या. आता हिमतीवर घेतल्या म्हटल्यावर काही मी रोख बिग पैशाने घेतली नाही, तर ही घेतल्या हप्त्यावर. त्याला जवळजवळ 3 वर्ष हप्ता आहे 4,100 रुपयेचा. बरेच लोक मला म्हणले एवढं कशाला बजेट करायला आहे, हाय ती गाडी वापर. पर गाडी घ्यायची नक्की कधी, वय संपून गेल्यावर तर नाही, तवरच गाडी घेतली पाहिजे म्हणून मी आत्ता गाडी घेतल्या. बाकी खर्च कमी करायला लागू दे, पण गाडीला घालवायचं म्हटलं, शॉप पाळायचं, ह्याचा म्हणजे व्यसन लावून घ्यायचं गाडीचं, मोबाईलचं, चांगल्या कपड्यांचं, हे सगळं डोक्यात घेऊन मी आपण FZS घेतल्या हायब्रिड मॉडेल. हे जवळजवळ 1,66,000ला पडत्या. 60,000 डाऊन पेमेंट भरले आणि अजून हप्ता आहे 4,100चा 3 वर्ष. असं ह्याचं बजेट आहे. घेतल्या मी आणि चांगलं प्रयत्न चालू आहेत. इंस्टाग्रामवर पण आपले व्हिडिओ चांगलं व्हायरल चालल्यात, तुम्हाला माहीतच असेल. तर प्रमोशन पण येतात, सगळं व्यवस्थित चालू आहे. आता जास्त पैसे शिल्लक राहत नाहीत, पर कामापुरते पैसे भेटतात तुमच्या सपोर्टमुळं. तर असाच सपोर्ट राहू दे. तर ही गाडी आता चालवायला आपण जवळजवळ 11 तारखेपासून, आज 19 ते 20 तारीख आहे. चांगली गाडी लागली आपल्याला, एक नंबर, आणि बरं वाटतंय एकंदरीत. तर तुम्हाला पण घ्यायची असेल तर FZS हायब्रिड एक नंबर गाडी आहे. कमी पैशात, कमी बजेटमध्ये, जास्त अवरेज देणारी आणि लेडीजला बसा येणारी ही गाडी आहे. MT-15 किंता FZS आपण निवडल्या. तर हेच सांगायचं राहिलं होतं गाडीबद्दल. इंस्टाग्रामवर पण जास्त प्रमोशन वगैरे चालू असल्यामुळं व्हिडिओ करू शकलो नाही. तर म्हटलं आज निवांत आहे, व्हिडिओ करून घेऊया असं आलं डोक्यात. आणि बरेच जण म्हणत होते कशाला घेतल्या, घ्यायचं बाबांनो, काय करायचं. आपलं वय आहे तोवर का इच्छा पूर्ण करायला बघायच्या. बाकी भानगडी करत बसण्याकरता ह्या भानगडी चांगल्या आहेत. गाडी घ्या, मोबाईल घ्या, कपडे घाला, घड्याळ घाला, फिरा, मस्त मजेत राहावा. हीच कॉन्सेप्ट बाळगून आपण गाडी घेतल्या आणि काम टॉपचं करायला लागले. आता आपण गेले 2-3 महिने झाले आणि अशा अपेक्षा आहे की ह्या वर्षभरात आपलं चांगलं रुटीन लागेल. चांगले विचार केलेत म्हटल्यावर चांगली रुटीन लागणार, आणि तुमचा आशीर्वाद पण आहे, आपल्या घरच्यांचा पण आशीर्वाद आहे, मित्रांचा पण चांगला सपोर्ट आहे. म्हटलं आज मग गाडी घेतल्या तर ब्लॉग करून टाकूया. तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा चांगली, आणि आपल्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रातनं नवीन ब्लॉगर तयार व्हायला लागला आहे, तासगाव तालुक्यातनं, सांगली जिल्ह्यातनं. तर बघूया सपोर्ट कसा कसा मिळतंय. 1 वर्षात आपलं सबस्क्रायबर, फॉलोअर्स किती होतात. आणि ह्या गाडीनंतर आपलं पुढचं स्वप्न आहे 4 व्हीलर घ्यायची. तर कधी इथे आपली 4 व्हीलर तुम्ही नक्की बघणार आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एवढंच बोलतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.